मॉर्निंग सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आता मी सकाळी उठून पहिलं दारामध्ये पाणी मारून घेते आणि सगळं अंगण मी स्वच्छ करणार आहे, कारण की मला इथे गुढी उभी करायची आहे. त्यामुळं मी आता हे सगळं स्वच्छ करणार आहे. झाडांना वगैरे पाणी देणार आहे. अंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि नंतर मी हे सगळं काम सुरू केलेलं आहे. तर माझ्याकडे अशा 3-4च रोपाच्या कुंड्या आहेत आणि एक मनी प्लांट आहे. तर तेवढाच मी आता दुसऱ्या साईडला शिफ्ट करणार आहे, कारण की मला तिकडे गुढी उभी करायची आहे म्हणून. आणि सकाळी इतक्या लवकर मी का तयारी करते गुढीची, कारण की मला ऑफिसला जायचं होतं ना, 9:30पर्यंत ऑफिसमध्ये पाहिजे होतं, म्हणून मग मी लवकर तयारी केली. तर हा छोटासा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमीत कमी वेळेमध्ये शूट करून मी हा तुमच्यापर्यंत पाठवते आहे. तर तेवढ्या माझ्या मेहनतीचं फळ म्हणून तुम्ही एक लाईक तर करू शकता. चला तर मग आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. तर आता मी इथे सगळ्या झाडाच्या कुंड्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी हे सगळं अंगण धुवून स्वच्छ करणार आहे आणि पिण्याचं पाणी वगैरे मी भरणार आहे आता. आणि कसं आहे की एवढ्या कमी वेळामध्ये आवरणं पण थोडी कठीण आहे. म्हणजे गोष्ट ज्या कोणी ऑफिसला जातात लेडीज, त्यांना माहिती असेल की सकाळी काय धावपळ असते आणि काय नाही. म्हणजे ज्या ऑफिसला जातात त्यांचंच नाही, ज्या गृहिणी पण आहेत ना, त्या सगळ्या लेडीजना माहिती की आपली सकाळी किती घाई होती ऑफिसला जाऊ वगैरे न जाऊ, कारण की घरातलं कोणी ना कोणीतरी बाहेर पडणारं असतं सकाळचं, त्यामुळे सगळ्यांनाच घाई असते. तर इथं मी सगळं हे झाडून हे सगळं स्वच्छ करून घेणार आहे, कारण की गुढी उभी करेपर्यंत मग ते सगळं सुकून म्हणजे कोरडं होईल ना जागा, मग गुढी उभी करता येईल. आणि कसं मी घरी असले की मग अजून छान प्रकारे मी हे करू शकते. पण आता ऑफिसला जायचं आहे म्हटल्यावरती मला थोडं का होईना मॅनेज करावं लागणार, किंवा थोडंसं काहीतरी मला ॲडजस्ट करावं लागणार. असं करूनच मी नेहमीचे सण माझे हे असेच जातात, प्रत्येक सण. असं नाही की मी ऑफिसला जाते आणि माझे सगळे सण थाटामाटात होतात. आणि त्यात मी अशा ठिकाणी कामाला आहे की मला सणाला सुट्ट्या नसतात. क्वचित एखादी सुट्टी आपल्या विकली ऑफच्या दिवशी आली तर मग ती मी छान प्रकारे साजरी करू शकते तो सण, नाहीतर नाही. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी पिण्याचं पाणी भरते आहे. माझ्याकडे सकाळी 5लाच पाणी येतं, 5 ते 9 वाजेपर्यंत पाणी असतं. तर पाणी आल्या काही मी पाणी भरत नाही पिण्याचं, उशिरा भरते, म्हणजे सगळं स्वच्छ पाणी येतं असं माझा तरी समज आहे. मला यानंतर नैवेद्य पण बनवायचं आहे गुढीसाठी, देवासाठी. सो आता मी आली आहे किचनमध्ये आणि अजून तरी काही बनवलेलं नाही आहे, सगळं रिकाम. आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. सगळं आवरावरीत एवढा वेळ गेला ना. आणि तुम्हाला दाखवते, आत्ता बघा 8 वाजलेत. मला 9 वाजता कामाला जायचं आहे, कारण की आज सॅटर्डे आणि सॅटर्डे मीटिंग आहे माझी आज. त्यात पाडवा पण आहे, गुढी पण उभी करायची आणि स्वयंपाक पण करायचं. तर मी तुम्हाला सगळं काही दाखवू नाही शकणार, पण मी कसं पटकन आवरून कामाला जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी गुढी उभारणार आहे ते पण. चला. आणि आज मेनूमध्ये आहे ना, मी बनवणार आहे पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात आणि भजी बनवली तर, उशीर झाला तर ते नाही. आणि मी कामाला जाणार आहे. चल, आता मी इथे कुकर लावला आहे. इतर भांडे घासलेले आहेत हे सारे. आणि इथे मी तांदूळ घेतलेले आहे भात घालायला. आता मी भात घालणार. आता माझं भात पण घालून झालं आणि आता इथे मी पीठ मळणार आहे. पटापट काम करायचे म्हणजे आपला वेळ वाचतो. इथे पीठ पण माझं मळून झालेलं आहे. मी असं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता हे मुरेल कणिक. आणि ह्या बाजूला इथे कुकर लावला आहे आणि तिकडे भात ठेवला आहे. मी इथं फोडणीची तयारी केली आहे वरणाला. आणि यांचं बघू बाहेर काय चाललंय. बघा, इथे मी आता बटाट्याची भाजी करणार आहे, उकडलेल्या बटाट्याची भाजी. तर इथे डाळ मी कुकरमध्येच डाळ आणि बटाटे एकत्रच उकडायला ठेवले होते. आणि इथे मी वरणाची तयारी करते. इथे मी फोडणी ठेवली आहे. तर त्यात टोमॅटो मी टाकते ना डाळीला, तर तो टोमॅटो शिजेस तोपर्यंत मी ठेवलं आहे बारीक गॅसवरती हे शिजायला. आणि त्यानंतर डाळ घालणार आहे. हे बघा, इथे डाळ मी घातली आहे, कशी छान दिसते मस्त. स्वयंपाक करताच मध्येच लाईट गेली. आणि माझं किचन इतकं छोटं आहे की तिथे उजेड येत नाही, तुम्हाला आता समजतच असेल. तर मी अशी मेणबत्ती घेऊन स्वयंपाक करत होते. त्यात मी पुऱ्या लाटताच लाईट गेली होती. तर माझ्या एवढ्या अशा पुऱ्या लाटून झाल्या होत्या. आता तेवढ्याच मी तळून घेणार आहे. चला.
काठी धुत आहेत गुढीसाठी. दिसते तयारी चालली आहे गुढीची. दोघंजणं मिळून करतायत. इथे गंध भिजवलेत वाटीमध्ये, कारण की ते गुढीच्या काठीला लावायचेत ना टिक्का. हे बघा, हे इथे लावतात. म्हणजे आम्ही असेच दरवर्षी लावतो, कारण की माझे सासरे असेच लावायचे ना, म्हणून मग आम्ही असंच फॉलो करतो नेहमी. आपली पद्धत बदलायची नाही. मग बदललं की मग ते समजत नाही आपल्याला, सुचत नाही अरे काय करायचं. म्हणून मग जे आहे ते करायचं आपलं. आपल्याला पूर्वजांनी किंवा आपल्या मोठ्यांनी जे शिकवलं आहे ते आपलं फॉलो करायचं, हे का नाही. काय करते तू? मी रांगोळी काढते. व्हिडिओ काढतो माझे. पण आता माझा कुकर थंड होईपर्यंत मी इथे गुढी उभी करायला रांगोळी काढते पाटाभोवती. जेवढं शक्य होईल तेवढं आपलं करायचं फटाफट. कारण की आपण ऑफिसला जातो म्हणल्यावर ते आपण आपले सण तर नाही ना सोडू शकत. ऑफिसला जायच्या आधी जेवढं होईल तेवढं सणाचं साजरी करून जायचं. आपले मराठी सण, आपली परंपरा अशी मागे टाकून थोडी चालते. चला तर मग इथे मी आता मस्तपैकी छोटीशी अशी झटपट रांगोळी काढून घेते. माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटते? ही माझी फेवरेट डिझाईन आहे. फेवरेट म्हणण्यापेक्षा याने ही लवकर होते, त्यामुळे मी नेहमी हीच काढते की झटपट कमी वेळात निघते ही रांगोळी. आणि माझ्याकडे असे छाप नाही आहेत, म्हणून मी तर हातानेच काढते रांगोळी. आणि हे बघा, माझ्या मांजराच्या पिल्लांनी माझी पावलांची रांगोळी बिघडवली. तसेच मी ॲडजस्ट केली आणि चला पुढे. इथे बघा, स्वस्तिक काढतायत हे तांब्यावरती. आपल्याला हा गडू गुढीच्या काठीवरती लावायचं आहे ना, ते गडू तयार करतायत हे. चला तर मग आमची गुढी कशी उभी होती आहे ते तुम्हाला दाखवते.